ऐका हो ऐका, एका माणसाला दोन दोन बायका. साहेबीन सोंगाला मजूर पाहिजे, 500 रुपये रोज भेटन. कामाला काय याची चाटणी, कोणतं बी मजूर चालन. सुशिक्षित बेरोजगार, पारावर बसून टवळक्या आणणारे बेवडे. कामाचा अनुभव नसला तरी चालन, कमरात लाता घालून काम शिकवण्यात येईल. कामासाठी लागणारं साहित्य, एक इळा, 2 हातमोजे संघ घेऊन येणे. दादी, एक नवीन फोन आला, iPhone 17 1.5 लाखाचा, तो पाहिजे मले. iPhone 17 मारू का तो डुंगावर पत्रा? अरे आराम करा, वावरात एवढे काम पांगले, ती साहेबीन सोंगाची पडली, तू फोन घ्यायचाय का? दादी, माझ्या बायको देखता तरी मग अपमान नका करा जाऊ. माया पुढचा भोंगळा मला शिकवला का? तुमचा अपमान झाला बी तर मला काही नाही वाटत. उद्यापासून सगळ्यांना शेतात कापाचं साहेबीन सोंगाला. कवा येळे आहे का आपले? येळे काय माहित कुठे पडेल. कांदे कापा चाकू आहे, चालन का? दादी, मी म्हणलं होतं बालिश बुद्धीच्या पोरीशी मग लग्न करून देऊ नका म्हणून. घ्या आता सोंगा चाकूला साहेबीनी. अरे शिकन ती शिकता शिकता. सुनबाई बाई, त्या लोखंडाच्या फुटक्या टोपल्यात ठेवले होते नि ये होते काय त्यात? हा, त्या टोपल्यात खराब लोखंडाचं सामान होतं, तर भंगारवाला लिकून टाकले मी ते टोपलं 100 रुपयात. अहो येडी शाळा, त्यात 5 इळे होते, 500चा एक एक इळा होता. मला वाटलं जेवढा हिच्या बापाने आपल्याला हुंडा दिले ना, तेवढं आपलं नुकसान करू तर काही थांबत नाही. मी काय म्हणून राहिलो, आपली साहेबीन जास्त आहे, घरच्या इरकी सोंगणं होणार नाही. होईन ना हो डॅडी, आपण चौघ आणि शाम्या घेऊन घेऊ एक. मला सांगतायत साहेबीन, कहून नाही सांगतायत? माया मायने शिकविलंच नाही मला साहेबीन सोंगणं. मग सासूबाईनं नवऱ्याच्या खिशातून पैसे चोरणं कधी शिकवलं? मी अजून साहेबीन सोंगेलच नाही. सोयरीक जमवायच्या टायमाला वावर पाहायला बरा होता तो बाप. पोराला वावर किती आहे, वावराला रस्ता आहे का, इर आहे का, गट नंबर किती आहे, कोणाच्या नावावर आहे जमीन. आम्ही बी सुना होतो, पण अशी नखरी नाही केली आम्ही कधी. सासूबाईला तर म्हातारपणात एक गिल्लास पाण्यासाठी तर शिवीन मी. काय म्हणलं, ऐकू येतं मला सगळं बैरिनी मी. मी ते गुबडीवाणी कान येतोय, बै चूप. भाकर खाना नाही वाटत संध्याकाळी. अरे काय दांगडू चाललाय एवढा? बाबा, साहेबीन सोंगाचं टेन्शन आलं. टेन्शन काय घ्यायचं, इळा घ्यायचा आणि कण कण सोंगाची. बाबा तुम्ही बी चाला बर का साहेबीन सोंगाला. या वयात काम करायला लावतो का मला? अहो पण या वयात खायला तर लागतं ना तुम्हाला. शहाणपणा करू लाग जास्त. जमीन ठुली म्हणून उपकार माना गदरच्या हो, नाही तर जाणं पड असतं लोकांच्या आम्हाला करायला. कायची मीटिंग चालू आहे? राहुल इकडे काढ काय? खेकड्या बोकड्या तो इकाला कधी तर चांगला बोलत आहे. नेमकं चालू काय मग? अरे साहेबीन सोंगाला मजूर पाहायचंय. या रिकाम टावळ्या शामेल बी घेऊन जा. म्हातारा तुम्ही जा ना. अरे मै पहिले हात पाणी चालत आता. तोंड बरं चालतं. अलीकडे ये रे, दाखवतो तुला खेकड्या. रावल्या तू शाम्या जाय आणि उदड्यावाल्या टोळीला विचारून पाय साहेबीन घेते का तर. ओके टकलू काका. मावशी, तुमच्या टोळीला साहेबीन उदडी द्यायची आहे आपली. ओय, टोळीनी म्हणायचं नाव आहे आमचं, गँग ऑफ साहेबीन मर्डर. मर्डर भयानक नाव आहे. साहेबीन कापतो ना आम्ही म्हणून मर्डर. तुम्ही मुकरदम आहे यायच्या? हा, मैं अंडर खाली काम करते. मी म्हणीन त्याच्या स्वार जाते. मी म्हणीन तेव्हाच चांगलं काम करते, नाही तर अर्ध्यामधून साहेबीन कापते, अर्धी खालीच तुटे. मी म्हणीन तेव्हाच निर्मळ काम करते, नाही तर वावरामध्ये पुंजापेक्षा जास्त सर्वा निघतो. मी जसं म्हणीन तसंच करते. मेरा वचनीय शासन. काय एकर घेता तुम्ही? तसं तर लोकांकडून 40-50 हजार रुपये एकर घेतो आम्ही, पण तुमच्यासाठी दिवाळी धमाका ऑफर फक्त 5,000 रुपये एकर. मागच्या वर्षी तर 4,000 रुपये एकर होता ना. मग एका वर्षात महागाई किती वाढली, पण साहेबींचे भाव थोडी वाढले. ती तुमची प्रॉब्लेम आहे. हे तर जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. साहेबींचे भाव 4,000 आणि साहेबीन सोंगाचे भाव 5,000. अशाने शेतकऱ्याच्या हातात काय उरणार आहे भूस? काही कमी नाही होणार का? तुमच्यासाठी फक्त 4,999. कपाळाला लावायला 1 रुपया कमी केला का फक्त? आम्हाला दोफारा चहा लागन एक टाइम, जारचं थंड पाणी बी लागन प्यायला. साहेबीन सोंगणं झाल्या पैसे लागन. मुकरदमीन बाई 4,500 रुपये एकरान घेऊन घ्या. ए भाऊ, 500 रुपये कमी नको करू. 500 मध्ये माझ्या 5 क्वार्टर आहे त्या. ऊस गोड लागला म्हणून मुळा सगळं नाही खाल्ला पाहिजे ना. जसं शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे. शेतकरी आहे म्हणून आपण आहे, शेतकरी आहे म्हणून दे चालू राहिला. घेऊन टाकू 4,500. चला मग शेतात जाऊन सौदा पक्का करून घेऊ. ही काय भाषा आहे तुझी? भाषा म्हणजे एखाद्या पोरीच्या पलीकडे नखरे झाले तुमचे. आम्ही नाही घेतोय साहेबीन जाय. नका घेऊ, तसं बी नुकसान आमच्या शेतकऱ्याच्या 5वीला पुंजाले. राहुल शांत होय. काय शांत होऊ? जे पाहते शेतकऱ्याचा जीव घ्यायला निघलं. व्यापारी आमच्याकडून 40 रुपये किलो साहेबीन घेतो आणि 150 रुपये किलो आम्हाला की लिखतो. त्या साहेबीतून तेल काढा, त्याला शेतकऱ्यात की मदत करणं पडती का?
अरे सरकार आहे शेतकऱ्याच्या पाठीशी. काय पाठीशी सरकार? अरे सगळी सायबीन मका कापूस पाण्यात डुबला तरी शेतकऱ्याच्या वावरात येऊन पण रिकामा नाही कोणी. आणि जर शेतकऱ्याच्या वावरामध्ये गांजा सापडला तर 5 मिनिटात सगळे अधिकारी शेतकऱ्याच्या वावरात जमा होते आणि काही तासात त्या शेतकऱ्याला जेल होती. अरे भविष्यात चांगले दिवस येणार आहे शेतकऱ्याला. काय याचे चांगले दिवस? अरे आमचे आजे पणजे गेले शेती करता करता पण चांगले दिवस नाही आले. या महाराष्ट्रात प्रत्येक 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो रोज. गेली का उधडी साहेबीन? नाही हो, लय नखरे करू आले उधड्यावाले. थंड पाणी लागन पुंजावर बी आपणच राहा आणि 4,500 रुपये एकर. 4,500? कोण येते? चाल मला त्याच्याकडे घेऊन. बाबा असं गरम होऊन नाही चालत. शांततेत काम करता गेलं पाहिजे महात्मा गांधी सारखं. महात्मा गांधी अहिंसावादी होते पण मला हिंसा आवडती, खून खराबा. तू काय कर बाया पाय आपल्या रोजाना 2-3. बर काय चालू आहे मावशी? काम पांगले वाटत वावरातले म्हणून मग ध्यानानं. तुम्हाला कसं माहित? ये री तू धाऊ धाऊ बोलतो आज गोड बोल राहिला तेव्हा समजलं मला. साहेबीन सोंगा चालता का मग? साहेबीन सोंगाला नाही येत रे भाऊ मी. कोण करू उन्हातानात काम? चाला ना मावशी, ये रीते घरी झोपेल राहते तुम्ही. मी झोपीन नाही ते काही करीन. तो घरी येते भाकर मागायला. मावशी आरामान सोंगान तुम्ही. अरे भाऊ मला साहेबीन सोंगाची अलर्जी आहे. साहेबिनीच्या तेलाचे भजे खायची अलर्जी नाही का? गुटू गुटू खाता. नाही यायचं मग तुमच्या वावरात. काऊन? माय मैत्रीण जिकडे चालल्या तिकडे जायचंय मला. त्याच्या संग काम कमी करणं पडतं आणि धांगर धिंगा जास्त घालतो आम्ही.